नमस्कार. श्रद्धा किरण पवार. माझी कामगार कल्याण समितीमध्ये सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल मी जे भारतीय जनता पार्टीचे तसेच महापौर असू दे, उपमहापौर असू दे, सभागृह नेता असू दे, तसेच शहराध्यक्ष असू दे, यांचे मी सर्वांचे मनापासून आभार मानते. प्राधान्यक्रम कशाला द्याल तुमचे शहर कामगार कल्याण समितीमध्ये? प्राधान्यक्रम म्हटलं तरी मी माझ्या महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा कामगार आहेत, त्यांच्या ज्या काही बाबी किंवा योजना असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन. तसेच अनुकंपा खालील नियुक्त्या असतील, एखाद्याचे वडील किंवा कामगार मृत झालेले असतील तर त्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळवून देईन. तसेच आरोग्य असू दे, महिलांसाठी, विशेषतः महिलांसाठी आरोग्य, योगा किंवा त्यांच्या मुलांसाठी शिक्षण, कौशल्य हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आपण केलेल्या सूचना शिफारसी सभागृहाकडे मान्य होतील असं वाटतं? हो, 100% होतील. आमचा सदस्य आम्ही 8 जण आहोत, असं 100% देण्याचा काम करून सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न किंवा कामगारांचे प्रश्न 100% मांडण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातून आम्हाला त्यांचा रिस्पॉन्स 100% मिळेल याची खात्री देते. अपंगासाठीची विशेष योजना आपल्याकडे आहे, त्याच्यासाठीचं काय योजना असेल? अपंग दिव्यांगांसाठी ज्या काही योजना आहेत स्वनिधी, त्या मी अंमलात आणीन आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. सभासदांमध्ये MIMचे देखील सदस्य आहे, सन्मान मिळेल MIM? हो, नक्की मिळेल. पुन्हा एकदा कोणाचे आभार व्यक्त कराल सभापती पदासाठी? सगळ्यांचे मी मांडले, तसे माझे सदस्य असतील, कामगार कल्याणचे सदस्य असतील आणि तसेच आमदार असू देत, पालकमंत्री असू देत आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. मंगळ आपला. थँक्यू.